सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून नागपूरमधील हॉस्टेलची अचानक पाहणी करण्यात आली। हॉस्टेलमध्ये सर्व आवश्यक सुविधा मिळतात की नाही याचा आढावा यावेळी संजय शिरसाटांनी घेतला। मंत्री शिरसाट हॉस्टेलमध्ये आल्यानं एकच धावपळ उडालेली होती। ही मोठी बातमी आपण पाहतोय। संजय शिरसाट थेट हॉस्टेलमध्ये पोहोचले, तिथे त्यांनी विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा मिळतात की नाही हे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। संजय शिरसाट यांच्याकडून हॉस्टेलची पाहणी करण्यात आलेली आहे। ते अचानक हॉस्टेलमध्ये पोहोचलेले आहेत। नागपूरमधील हॉस्टेलमध्ये त्यांनी पाहणी केलेली आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, संजय शिरसाट ते नागपूरच्या हॉस्टेलमध्ये पोहोचले, त्यांनी हॉस्टेलची पाहणी केली आहे। आज आज जे सेशन आहे ते संपल्यानंतर संजय शिरसाट थेट हॉस्टेलची दुरावस्था पाहण्यासाठी गेले होते। त्यांच्याकडे काही तक्रारी द्यायला आल्या होत्या, त्या अनुषंगाने आता ही पाहणी केल्याचं समोर येत आहे। आणि हॉस्टेलची पाहणी करता त्यांना काही त्रुटी आढळलेल्या आहेत, काही वस्तूंची तिथे वस्तू नाहीत अशा गोष्टी त्यांना आढळलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना बोलवून तिथेच एक छोटी बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरत पुन्हा अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत आणि मुलांना ज्या सुख सुविधा आहेत त्या मिळाल्याच पाहिजेत। त्या दृष्टिकोनातनं जे हॉस्टेलचे जे कार्यकर्ते असतील किंवा हॉस्टेलचे जे कामगार असतील त्यांनी काम केलं पाहिजे, व्यवस्थापनाने काम केलं पाहिजे अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। यापुढे मी पुन्हा कधीही व्हिजिट करेल तेव्हा मला ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्रुटी आहेत ते कमी झाल्या दिसल्या पाहिजे असे धारेवर धरत बोललेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच हॉस्टेलचे जे प्रशासन आहे हे आता पुढे काय करतं, कशा प्रकारे आता त्या हॉस्टेलची दुरावस्था सुधारवते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच धन्यवाद कपिल, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।